नमस्कार. जरा विचार करा, काही क्षणांसाठी आपल्या पाळाखालची जमीन जोरात हलायला लागली तर? आज आपण भूकंपाच्या याच प्रचंड शक्तीबद्दल बोलणार आहोत. ही एक अशी नैसर्गिक आपत्ती आहे जी आपलं आयुष्य क्षणात बदलू शकते. तर भूकंप का होतात, त्यामुळे काय काय होऊ शकतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण स्वतःला कसं वाचू शकतो, हेच आज आपण समजून घेणार आहोत. तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. भूकंप म्हणजे नेमकं काय? बघा, जसं आपण एखादी काठी वाकवतो, ती एका मर्यादेपर्यंत वाकते आणि मग अचानक तुटते आणि त्यातून एक ऊर्जा बाहेर पडते. अगदी तसंच काहीसं पृथ्वीच्या आत घडतं. जेव्हा तिथल्या खडकांवर प्रचंड दाब येतो तेव्हा ते तुटतात आणि त्यातून कंपनांच्या रूपात प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. आणि हेच कंप म्हणजे भूकंप. पण मग प्रश्न हा आहे की हा इतका प्रचंड दाब आतमध्ये तयारच का होतो? चला तर मग या मागच्या कारणांचा शोध घेऊया. त्या शक्तींबद्दल जाणून घेऊया ज्या आपल्या पृथ्वीला आकार देतात आणि कधी-कधी अशा विनाशकारी घटनांना कारणीभूत ठरतात. भूकंपाची कारणं पाहिली तर ती दोन प्रकारची आहेत. एकीकडे आहेत नैसर्गिक कारणं, म्हणजे पृथ्वीच्या आतल्या थरांमध्ये दाब वाढणं किंवा गरम मॅग्मा म्हणजे तो वितळलेला खडक एका जागेवरून दुसरीकडे सरकणं. हे तर हजारो वर्षांपासून घडत आलंय. पण विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे आपली मानवाची काही कृत्यसुद्धा भूकंपाला आमंत्रण देतात. म्हणजे बघा, मोठमोठी शहरं बांधणं, जंगलतोड, प्रचंड धरणं आणि खाणकाम, या सगळ्यामुळे सुद्धा पृथ्वीच्या पृष्ठभागावरचा समतोल बिघडतो आणि भूकंपाचा धोका वाढतो. आणि हो, आपला भारत देश या धोक्यापासून अजिबात दूर नाही. उत्तरेकडचा हिमालयन प्रदेश, पूर्वेकडचा आसाम आणि गुजरातचा कच्छ भाग हे तर सतत भूकंपाच्या छायेत असतात. आणि लातूर किंवा भुजचे ते विनाशकारी भूकंप, ते कोण विसरू शकतं? त्या घटनांनी तर हे दाखवून दिलं की दक्षिण भारतही पूर्णपणे सुरक्षित नाही. ही सगळी क्षेत्र आपल्याला सतत तयारीचं महत्त्व पटवून देत असतात. जेव्हा जमीन हादरते तेव्हा तो फक्त काही सेकंदांचा थरकाप नसतो. त्याचे परिणाम खूप दूरगामी आणि दीर्घकाळ टिकणारे असतात. तर चला आता हे पाहूया की भूकंप आल्यावर नेमकं काय घडतं आणि त्याचा आपल्या आयुष्यावर आणि समाजावर कसा परिणाम होतो. भूकंपाचे परिणाम खरंच खूप विनाशकारी असतात. ही गोष्ट फक्त इमारती पडण्यापुरती मर्यादित नाहीये. यात माणसं जीव गमावतात, कुटुंब उद्ध्वस्त होतात, संपूर्ण समाज विस्कळीत होतो. वाहतूक व्यवस्था कोलमडते, शुद्ध पाणी आणि स्वच्छतेअभावी रोगराई पसरते. आणि जर भूकंप समुद्राखाली आला तर त्सुनामीच्या रूपाने एक महाभयंकर संकट किनाऱ्यावर आदळतं, जे सगळं काही नष्ट करू शकतं. हे सगळं ऐकून भयानक वाटतं नाही का? पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण असहाय्य नाही. समस्या स्पष्ट आहे, तर आता आपलं लक्ष उपायांवर केंद्रित करूया. आपण स्वतःला कसं तयार करू शकतो आणि भूकंप आल्यावर त्याला प्रतिसाद कसा देऊ शकतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे आणि त्याची सुरुवात होते आपल्या बांधकामापासून. ज्या भागात भूकंपाचा धोका जास्त आहे तिथे सुरक्षित बांधकाम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे उंच इमारती टाळणं, बांधकामासाठी हलक्या वस्तू वापरणं आणि सर्वात महत्त्वाचं, भूकंप प्रतिरोधक डिझाईनचा वापर करणं. अशा इमारती भूकंपाचे हादरे सहन करू शकतात आणि अक्षरशः हजारो जीव वाचवू शकतात. आणि भूकंपानंतरचा प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. पहिलं प्राधान्य असतं ते म्हणजे जीव वाचवणं. आग लागू नये म्हणून लगेच वीज पुरवठा बंद करणं, वाचलेल्यांसाठी निवारा आणि जेवणाची सोय करणं, शुद्ध पाणी आणि औषधं पुरवणं, ही सगळी कामं तातडीने आणि वेगाने करावी लागतात. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, भूकंप ही एक नैसर्गिक घटना आहे. आपल्या हातात त्याला थांबवणं नाही. पण याचा अर्थ असा नाही की आपण हतबल आहोत. कारण पूर्वतयारीने आपण होणारं नुकसान नक्कीच कमी करू शकतो. हा एक साधा पण अत्यंत शक्तिशाली संदेश आहे. खरी ताकद तयारीत आहे, जी आपल्याला या मोठ्या धोक्याचा सामना करण्यासाठी सक्षम करते. तर मग जाता जाता एकच प्रश्न आहे, पुढच्या मोठ्या भूकंपासाठी आपण आणि आपला समाज खरोखर तयार आहोत का? विचार करा, कारण वेळ निघून जाण्याआधीच कृती करण्याची गरज आहे.